दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत असून शेतकरी आता आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत. अशातच गेल्या 24 वर्षात पश्चिम विदर्भात एकूण 50,000 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असं धक्कादायक वास्तव समोर आले. नापिकी, शेतमालांना भाव न मिळणं, आसमानी आणि सुलतानी संकट तसंच कर्जबाजारी माझा झाला शेतकरी नाही कर्जाला माफी नुसती वाढली उधारी. अरे कसला पुढारी फक्त चालू नेतागिरी तुझे आश्वासन खोटे चाल निगरे भिकारी निगरे पुढारी फक्त मतदानावरी मग पत्ता नाही तुझा पाडी साप तू विषारी चांगला मतदानावरी मग चालू दादागिरी तुझी फाटकी नेतागिरी कर आपल्याच घरी आहे. करतो मरतो मातीमध्ये धड पडतो शेतकरी राजा माझा रात दिस एक करतो मोबदल्यात राजाच्या फक्त गड फास येतो पिकाला ना भाव नुसता शेतकऱ्याला त्रास देतो. भ्रष्टाचारी नेता निवडून आल्यावरती घर भरतो विरोधात मोर्चा पाहून घरामधून पड काढतो राबून माझा शेतकरी घाम गाडतो रक्ताचा पाणी करून भर उन्हात काम करतो. काय इथे हक्काचं मागणं पण मागात हा शेतकरी सतो का येतो ना रागात. मी मेहनतीने किती करू पीक जाते रोगात या गड्यामध्ये फात जसं नशिबाच्या भोगात. रात दिवस एक करून पिकं मोठी केली नाही पिकाला हे भाव मोठी भाषण काला दिल्ली नेते झाले सगळे भरवे त्यांना पाहिजे फक्त दिल्ली चाटू चाटू मीडिया झाली फक्त नेत्यांची ही कुत्री आहे. शेतकरी राजा राजा फक्त नावाचा कोणी नाही यांच्या कोणत्या कामाचा. काय 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 मागून काय देणार आम्ही हक्काचं मागतो हे भीक नाही घेणार. जे ताटामध्ये खातात त्याची आठवण कधी येणार. बोलले होते खूप काही त्याची अंमल कधी होणार. हे कसलं रे भाग्यानी कसली ही प्राप्ती बळजबरी जगणार रे होतय रे नुसती हलक्यात का घेताय रे शेतीला जास्ती. आम्ही तोंड पण फोडतो जर केले कोणी मस्ती. कर्जबाजारी माझा झाला शेतकरी नाही कर्जाला माफी नुसती वाढली उधारी. अरे कसला पुढारी फक्त चालू नेतागिरी तुझे आश्वासन खोटे चाल निगरे भिकारी निगरे पुढारी फक्त मतदानावरी मग पता नाही तुझा पाडी साप तू विषारी चांगला मतदानावरी मग चालू दादागिरी तुझी फाटकी नेतागिरी कर आपल्याच घरी आहे निघित ना.